पुण्यातील इंद्रायणी नदीची बिकट अवस्था झाल्याचं दिसतंय। नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्यानं नदी पेचाळली आहे। पांढरा फेस नदीवर दिसतोय। यामुळे पुन्हा एकदा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। परभणी शहरात आमची परभणी स्वच्छ परभणी ही मोहीम राबवली जाते। शहरातील डॉक्टर्स, वकील, शिक्षक तसंच व्यापाऱ्यांचा ग्रुप तयार केला। त्या माध्यमातून सार्वजनिक स्थळं स्वच्छ केली जात आहेत। या मोहिमेत 800 लोक जोडलेत, तर दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवली जाते। बीड जिल्ह्यातील 150हून अधिक छोट्या मोठ्या तलावांपैकी 50हून अधिक तलावांनी तळ गाठले। अनेक तलाव कोरडे पडल्यानं गावकऱ्यांसमोर दुष्काळाचं संकट आहे। आताच्या फेब्रुवारी महिना सुरू आहे, त्यामुळे पुढचे 3 महिने पाणी कसं मिळणार असा प्रश्न आता सतावतोय। परभणीचा गंगाखेड गोदा घाटावरील गोपीनाथ मुंडे अस्थिरक्षा विसर्जन घाट अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलाय। दशक्रिया विधीसाठी इथे मोठी संख्या असते। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मात्र घाटावर अस्वच्छता पसरली, त्यातच कपिली नाल्याचं घाण पाणीही नदीत सोडलं जाते। त्यामुळे पवित्र मानला जाणारा घाट अपवित्र होत असल्यामुळे घाटाच्या स्वच्छतेची मागणी होती। अमरावतीतील बेंबळा नदी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केलंय। नदी प्रकल्पासाठी पुनर्वसित केलेल्या गावात विविध सुविधांचा अभाव आहे। ग्रामपंचायत इमारत, सांस्कृतिक भवन, शौचालय, सभागृह, स्मशानभूमी, बस थांबा, वीज पुरवठ्यासारखे अनेक प्रश्न आहेत। याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण सुरू आहे। नाशिकमध्ये मनसेनं उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात जवाब दो आंदोलन केलं। रस्त्यांची दुरुस्ती कधी होईल, राज्यातील बेबंदशाही कधी थांबेल, बेरोजगारांच्या प्रश्नाला जबाबदार कोण, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले। सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी टोल नाक्यावर वाद झाला। संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या गाड्या सोडण्यावरून वादावादी झाली। त्यामुळे काही काळ हा टोल नाका बंद ठेवण्यात आला। त्याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना झाला। रकुल प्रीत सिंग ही नितेश तिवारी यांच्या रामायण सिनेमात शूर्पणखीच्या भूमिकेत दिसणार आहे। रकुलनं शूर्पणखीच्या भूमिकेसाठी लुक टेस्ट दिली आहे, मात्र याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही। हा सिनेमा जुलै 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। कोल्हापुरात हिंदकेसरी महाबली सतपाल यांच्या स्वराज्य केसरी कुस्ती मैदानासाठी उपस्थिती राहील। तब्बल 28 वर्षांनंतर सतपाल यांना कोल्हापुरात येण्याची संधी मिळाली। चटकदार कुस्त्यांनी सतपालांनी कोल्हापूरकरांची मनं जिंकली होती। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुन्हा एकदा वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगतोय। भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघांनी फायनलमध्ये धडक मारली। त्यामुळे भारताच्या उदय ब्रिगेडकडे जुना वचपा काढण्याची संधी आली आहे। हा सामना आज बनोनीच्या बिलमोर पार्कवर खेळवण्यात येतोय। आजचा सामना जिंकून 6व्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी भारताकडे आहे।